मित्रांनो आपण इथे आलेले आहेत. हे इथले पुजारी आहेत. थोडी पुजारी ह्या मंदिराची माहिती सांगतील. आपले त्याची ऐकून घेऊ. सांगा मला थोडी. जे टायमाला समुद्र मंथन केलं, हो, त्या समुद्रातून जे अमृत कलश निघाला, हो, तो अमृत कलश देवानी आणि जानवानी, हो, तो जानवानी घेतला आणि तो जानवांकडून विष्णूंना मोहिनीचा रूप घेतला. आणि मोहिनीचा रूप घेतल्यावर ते इथं अमृत वाटलं. हो. आणि म्हणून तो अमृत कलश विष्णूंना वाटल्यामुळे तो इथं ठेवला गेला. इथंच राहू आणि केतूचं शिर उडल्या गेलं. इथं अमृत वाटलेल्या ठिकाणी येते देवांना, हो. सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये. आणि म्हणून तो कलश इथं ठेवला गेला. आणि जे मोहिनीचं रूप घेतलं, हो, ते देवानी मोहिनी मंदिर आहे खाली, हो, इथं रूप घेतलं आणि मोहिनी मंदिरापाशी त्यांनी रूप सोडायला गेलं. हो, म्हणजे इकडं खालती इथंच मंदिर आहे, मोहिनी मंदिर. आणि म्हणून हे अमृत कलश म्हणजे अमृत वाटल्यामुळे अमृतेश्वर नाव पडलं. आणि अमृतेश्वर म्हणजे जी प्रवरा नदी, हिला नाव आहे. या नदीला नाव आहे प्रवरा. त्याचं उगमस्थान पण इथूनच आहे. प्रवरा नदी आहे, ती इथूनच निघते. प्रवरा आहे, पण ती अमृतवाहिनी सुद्धा आहे. तिला दोन नाव आहे. तिला नाव आहे, पहिलं नाव अमृतवाहिनी, लोकांनी बदल केला आणि तिला प्रवरा नाव ठेवलं. प्रवरा नाव ठेवलं. आणि इथं आज टक्के सुद्धा वाहू शकतं, तेवढं पुण्य आहे तिथं. पुण्य आहे तिथं. ह्या पिंडीतून पाणी केव्हा निघतं वर? या पिंडीतून फक्त जे टायमाला पाऊस पडायला संकेत आले का पावसाचे, का ते संकेत याच्यातून वर पाणी येते. मग त्याच्यामुळे हे आपल्याला समजलं का आपल्या पृथ्वीवर पाणी पडायला सुरू होईल. एवढ्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे पाणी व्हायल्याशिवाय राहणार नाही. असं लगेच त्याच्यातून पाणी कधी पडणार आहे गावाला आधीच कळते. मंदिर पाण्याने भरून जातं. नाही, फक्त पिंडीतून पाणी चालणार इथं. श्रावण महिन्यात ही पूर्ण भरेल जातं. मग श्रावण काय दर्शन घेता येत. श्रावण महिन्यात भावभक्ताला दर्शन घेता येत नाही, फक्त येणार तिथून दर्शन जाणार. बघा मित्रांनो, श्रावण महिना पावसाळ्यामध्ये सर्व ही मंदिर पाण्याने भरलेलं असतं. म्हणजे गंगा पूर्ण गंगा इथं आलेली असते. गंगा आल्यानंतर दिसत नाही, दरवाजे लावून घेतलेले असते. आता असं काही बघा, देवाची कृपा की आपल्याला जवळ येऊन बसता आलं, पिंडीचं दर्शन झालं, पुजारी दादांची भेट झाली, आरती झाली, तर दर्शन झालं, पाणी घातलं आपण पिंडीला. आता आपण इथून मोहिनीचं मंदिर आहे, तिकडे जाणार आहे. ती बी तुम्हाला बघायला भेटेल. बोलायचं आता वरती रतनगडावर रत्नादेवी, ते सुद्धा समुद्रातून रत्न जे निघाले, ते रत्नाची स्थापना केली रतनगडला, म्हणून ती रत्नादेवी. म्हणून रत्नादेवी, म्हणून रतनगड नाव आहे. नाव आहे. तर ही असा इथला इतिहास माहिती नसतो, आपल्याला सगळं माहिती भेटले. आता इथं खरी म्हणलं तर जे टायमाला देवाधिकामध्ये अमृत वाटला, ते अमृतेश्वर मंदिर आहे. अमृताचा ही कुंड म्हणजे जी गडा आहे, ती आहे इथं ठेवलेला आहे. जे अमृताचा जे गडा, जी देवाने पाजला, जे पेले नंतर तो गडा शिल्लक राहिलेला जे गडा आहे, आता देवाने इथं ठेवलेला आहे गडा. आजही तो अमृतेश्वर इथं आहे. गडा इथंच आहे. इथं अवश्य भेट द्या. मनापासून जो कोणी देवापाशी विशील, ते पूर्ण काम होत. इच्छा पूर्ण होती इथं. जर बघायचं देवा बाप्पाचं म्हणणं आहे, गुरु व्हायचं की तर तुम्ही या सेवा करा, दर्शन करा, काय मनोकामना व्हाला, ते तुमच्या पूर्ण होत्यात. काही अडचणी असतात, काय असतात, पूर्ण होत्यात. ते तीर्थ जे आहे इकडे जे साईडला, हो, तिथे तीर्थ ते तीर्थात जर पूर्ण कुटुंबाला जर आंघोळ घातली, तर 7 जन्माचे पाप नष्ट होतं. म्हणजे 7 जन्मामध्ये आपल्या ते नष्ट करण्याची ताकद त्या तीर्थामध्ये, एवढे ते अमृतामध्ये ताकद आहे. बरोबर आहे. बघा मित्रांनो, आम्ही जे आता हातपाय धुवून आला, त्या कुंडामध्ये कुटुंबातल्या सर्व माणसांनी जर आंघोळ केली, तर 7 जन्माचं पाप धुवून जातं आणि माणूस मुक्त होतोय त्या 7 जन्मातून. तर ती पण इथे एवढी कॅपॅसिटी आहे त्या पाण्यामध्ये, गंगेचा उगम झालेला आहे. सगळं इथे विनंती, अवश्य भेट द्या. आणि पण तुम्हाला असं उन्हाळ्यात यावं लागेल जरा, की जर तुम्हाला दर्शन खरंच करायचं असलं तर उन्हाळ्यात यावं लागेल. आणि पावसाळ्यात तुम्ही श्रावण महिन्यात आला तर इथं दर्शन होणार नाही तुम्हाला. इथून म्हणजे
फक्त पाण्याचं गंगेचं दर्शन होणार आहे. हा. असं हे बघा, इथला महिमा आहे इथला. आणि इथलं एक असं आहे, इथं आल्यानंतर कुठेतरी आपल्याला देवाला एकदम मला आनंद झाला आणि इथे एक अशी ऊर्जा जाणवली की देवस्थान जागृत आहे. जागृती नाही, जागृत. त्याचा थकवा माझा निघून गेला. हात जागृत. पायचे दुखत होते, इथे एक 10 मिनिटात एकदम गोळी केल्यासारखं सगळं मोकळं झालंय. आता हे पण मी माझे काय अनुभव यांनी सांगितलंय. कारण जे थकवा असतो ती काय त्या चांगल्या ऊर्जेपाशी गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा भरल्या जाते, चक्र ऍक्टिव्ह होते. ती पण जाणवलं मला इथं की आहे काहीतरी. तर काही इथं येऊन प्रत्येकाने भेट द्या. समक्षाची शक्ती आहे भगवंताची. शक्ती आहे इथं. आपल्या जर मनापासून गेले, मनापासून, तर तो आपल्या संग बोलतोय. बोलतोय. नाही आहे ना, सत्य आहे. सत्य. हे साधकाला कळतं, सामान्य माणसाला नाही कळणार ते. जो माणूस जाणण्यावाले, जो माणूस त्याची भगवंताची सेवा करतो त्याच्या संग तो बोलणारच. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, मी त्याचा अनुभव घेतलाय. अगदी बरोबर आहे माऊली. मी जर कंचे कामाला जर आलो आणि देवाला जर म्हटलं का हे काम होतंय का, ते लगेच सांगणार, होणार. अगदी बरोबर आहे माऊली. फक्त तुमचा विश्वास पाहिजे त्याच्यावर. हो, श्रद्धा आणि विश्वास असेल तर याने ते विश्वास जर होणार. असलं ना, तुम्ही कुठे असू द्या, फक्त त्याचं नाम घ्या, भगवंता मी जातोय, हे काम होणार का? होणार, 100% होणार, मला गॅरंटी आलेली. पहिल्यापासून मी जसं कळतंय मला तसे सगळे काम आपले होणार. अगदी बरोबर माऊली. बघा, दैवशक्ती आणि चांगली काम करते. आणि माझ्या पण जीवनामध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत की जसे म्हणते तसे आहेत. म्हणून माझे पण जीवनात असे आहेत जिथे जिथे चांगले देवस्थान आहेत, मला ही देव घेऊन जातो, दर्शन करतो, सेवा करतो. 1 दिवस हो, 2 दिवस हो, 1 तासभर हो. कारण जीवन काय आपण एका जागी सगळीकडे जाऊ शकत नाही. तसं आता इथं पहिली वेळ माझी यायची, इथं पण असं जेव्हा इच्छा होईल, जेव्हा देव बोलवेल, मी असं येत राहणार आहे. तसं काही नाही. असं अनेक आपले रतन हे भगवंताना जर म्हणलं तर पावला नाही एकदा, त्याला काही कमी पडत नाही. काही कमी पडत नाही, काहीच कमी पडत नाही. एवढं मी त्याचा अनुभव घेतोय. मी आता गरीब होतो, अगदी म्हणजे परिस्थितीला आवड होते. तर माझे 2 मुलं तिची त्यांना कामाला लावून टाकले. मी काय त्याला म्हणलोही नाही. जीवनाचा यांचा अनुभव सांगते ते. आणि जर मी मंदिरात आलो आणि एखादा जर कोणी चांगला माणूस आला तर तो देव लगेच सांगणार का हा चांगला आहे, याच्याकडून चांगला माणूस. परमेश्वर शक्ती सांगते त्याला. पुजारी येते, आज 1-2 माणसं गुरुजी येते, पुजारी येते, गुरु येते, असं त्यांना संकेत आला असेल. शक्ती आहे जागृत. तुम्ही जे दिसतील ना ते पुरवते. तुम्ही हे फोटून नेला, त्याची सेवा जरी केली तरी तो भगवंत तुम्हाला क्षण भेटलेला. हो बघा, फोटोची सगळ्या महिमा इथला. तर बघा तिथं साक्षात येऊन एकदा भेटा प्रत्येकाने. ज्यानं बघत, ज्यानं हे व्हिडिओ बघते, साक्षात येऊन एकदा इथं भेटा, दर्शन घ्या. शिवराम झडे पुंजारी, देवीचा, रत्नुबाईचा आणि या बोळे शंकराचा. सोमवारी येऊन हरिपाठ, शिवलेला अमृत, आरती होते. मंगळवारी वरती आरती आणि देवीची पूजा होते. बस.